आदरणीय भारतीय पण त्यातल्या त्यात मराठी समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभयकुमार शहा. गेली 6-7 वर्ष जे मी माझ्या ELM म्हणजेच इक्विटी लिटरसी मिशन अथवा समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम याद्वारे माझ्या व्हॉट्सअप स्टेटसवर अनेक प्रकारची समभाग गुंतवणुकीविषयीची माहिती पाठवत असतो. त्याचप्रमाणे असे व्हिडिओ माझ्या यूट्यूब वाहिनीवर व्हिडिओ अथवा व्लॉग टाकून जे बरेचसे गैरसमज अनेक गुंतवणूकदारांच्या मनात आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचाच हा भाग म्हणून आजचा माझा व्लॉग क्रमांक 248 आणि आजची तारीख आहे 6 ऑगस्ट 2026. आजच्या व्लॉगचं शीर्षक आहे मल्टी बॅगर रिटर्न्स फ्रॉम गुड शेअर्स, मराठीत चांगल्या समभागातून भरघोस परतावा. हो, समभाग गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळतो, पण समभाग योग्य प्रकारे निवडून त्याच्यात गुंतवणूक केल्यावरच मिळतो. मग कुठलाही समभाग घ्यायचा आणि म्हणजे ते पोपट नाही का त्या पिंजऱ्यातून येतो आणि कुठली तरी चिठ्ठी काढतो, तसं जे काही 5,000-6,000 समभाग आहेत त्याच्यात कुठल्याही समभागावर बोट ठेवायचं आणि गुंतवायचं. अथवा मी 10 रुपयाच्या आतलाच घेणार, 80 पैशाच्या आतलाच घेणार, हे असलं नाही केलं तर तुम्हाला मिळतोच भरघोस परतावा. आणि हे आता मी सिद्ध केलेलं आहे आणि हे फक्त तुमच्या समोर दाखवून देत आहे. आता यातलं उदाहरण क्रमांक म्हणजे माझा पहिला समभाग गेल्या 64 अथवा 66 अथवा 68 कामकाजाच्या म्हणजे समभाग मंडईच्या कामकाजाच्या दिवसात म्हणजेच ट्रेडिंग डेज मध्ये त्या समभागाने 82% परतावा दिला. 82%, फक्त 64. आता ते किती दिवसात ते अगदी हे माहीत नाही, म्हणून 64 अथवा 66 अथवा 68 कामकाजाच्या दिवसात. कारण आपणास माहिती आहे की समभाग मंडई आठवड्यातून 5च दिवस काम करते, मध्ये काही सुट्ट्या पण असतात. त्याच्यानंतर उदाहरण क्रमांक 2, दुसऱ्या एका समभागाने, आता हे समभाग म्हणजेच जे आता मी 3 सांगणार आहे ते सगळे मी स्वतः निवडलेले. म्हणजे मी कुठेही बघितलेले नव्हते, कोणाचे ऐकलेले नव्हते, कुठल्याही दूरचित्रवाणीवर जे काही असतात कार्यक्रम ते बघून नाही, कुठलाही यूट्यूब नाही, इंस्टाग्राम नाही, टेलिग्राम नाही, जे काय. कारण मी स्वतः जोपर्यंत मला खात्री पटत नाही तोपर्यंत मी घेत नाही समभाग. आणि कसं मी अभ्यास करून घेतल्यावर मग त्याचं उत्तरदायित्व माझ्याकडेच असतं. त्याच्यामुळे मला स्वतःचेच समभाग घेतलेले आवडतात. म्हणजे दुसऱ्याचा कुठला तरी ऐकून मग मी अभ्यास करतो याला काही अर्थ नाहीये. कारण तुम्हाला तो निवडला कसा हेच माहीत नाहीये. हे म्हणजे असंच झालं. मला उद्याच्या प्रश्नपत्रिकेत किती प्रश्न येणार आहेत आणि काय येणार हे सांगा, बाकी सगळं मी करतो. मग राहिलं काय? दुसऱ्या समभागाने तेवढ्याच दिवसात, तेवढ्याच म्हणजे 64, 66, 68 दिवसात 36% परतावा दिला. आता तुम्ही म्हणाल अरे पूर्वीचा याने 82 दिला, आत्ता याने 36 दिला. तुम्हाला 36% परतावा अंदाजे 2 महिन्यात वाईट म्हणजे छोटा परतावा वाटतो, पण हा पुढे पण अजून वाढू शकतो. आणि तुम्हाला कधी कुठल्या ह्याच्यात मिळालाय का असा एवढा परतावा? नाही मिळाला ना, मग नावं ठेवायला जाऊ नका, ट्रोलिंग करायला जाऊ नका.
ट्रोलिंग करायला काहीही अक्कल लागत नाही. तिसरा समभाग, त्याने तर अंदाजे गेल्या 24 ते 26 दिवसात 61% परतावा दिलाय. आता नीट समजावून सांगतो, कारण मी एका व्यक्तीला काल काहीतरी सांगितलेलं की मला 20% सूट मिळाली, मी कपडे विकत घेतले, तर त्या व्यक्तीला कळालं नाही 20% म्हणजे. मग मी समजावून सांगितलं, म्हणजे 10,000चे जर मी घेतले कपडे तर मला 8,000ला मिळाले, अथवा 100 रुपयाचे घेतले तर 80 रुपयाला मिळाले. तसं जर 1,00,000 मी प्रथम क्रमांकाच्या समभागात गुंतवले असते तर मला 64 अथवा 66 अथवा 68, तुम्ही याचा मध्य घ्या ना, म्हणजे समजा 68 दिवसात, 68 कामकाजी दिवसात, समभाग मंडईच्या कामकाजी दिवसात, म्हणजे त्यात शनिवार रविवार अथवा सुट्टी नाही, सुट्टी धरत नाही. 1,00,000 गुंतवले असते तर 1,82,000 झाले असते फक्त 66 कामकाजाच्या दिवसात. हा, मी नाही गुंतवले कारण माझे अनेक ठिकाणी गुंतवणूक आहे, पण मी एक ते पुढे येईलच. दुसऱ्या समभागात 1,00,000चे 1,36,000 झाले असते, तेवढ्याच म्हणजे 66 दिवसात. तिसऱ्या समभागाचे 1,00,000चे 1,61,000 झाले असते 24 ते 26 दिवसात. आता मागे आत्ता बहुतेक 6 दिवसांपूर्वी मी एक व्लॉग टाकलेला, म्हणजे व्हिडिओ, तर तिकडे एका व्यक्तीने अथवा एका महिलेने प्रश्न विचारला होता की दरवेळेस समभागातून फायदा कसा होईल. अतिशय योग्य प्रश्न आहे, पण कसं आहे ना, अभ्यासाचा अभाव, कोणाचं तरी ऐकून समभागात गुंतवणूक करणं आणि त्याच्यातून एवढा जोरात मार खाणं, याच्यामुळे हे असले प्रश्न. उलट मी तर त्या महिलेचं कौतुक करतो की त्यांना पडलेला प्रश्न त्यांनी मला त्या व्लॉगच्या खाली जे कॉमेंट असतं तिथे विचारला. पण कसं असतं, कॉमेंट खाली मी अगदी, कारण मला दुर्दैवाने वाईट सवय की अनेक गोष्टी समजावून सांगायच्या, मी म्हणजे थातूर मातूर अशा काही फेकत नाही, समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. तर काय प्रश्न आहे, दरवेळेस समभागातून, हे बघा, म्हणजे आदरणीय ताई, तुम्ही ज्यांनी कोणी हा प्रश्न विचारला, दरवेळेस समभागातून फायदा होईल हेच पाहायचं असतं. याच्यासाठी योग्य समभाग घ्यायचा असतो. आणि योग्य समभाग कसा करायचा, त्याची निवड प्रक्रियेमध्येच त्याला चाचपून सगळं व्यवस्थित पाहून घ्यायचं असतं. कुठलाही आहे, मला समभाग गुंतवणूक करायची, मी हा घेतला, मी तो घेतला, मी तो घेतला, आता मी नावं सांगत बसत नाही, माझ्याकडे खूप नावं आहेत, असं कधीच करायचं नाही. आणि शेवटी कसं असतं ना, तुमचे किती टक्के समभाग योग्य निघतात ही टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न करायचा. अगोदर तुमचा 1% निघेल, पण त्या 1%चे 90% कसे जातील हा तुमचा प्रयत्न असायला पाहिजे. त्याच्यासाठी योग्य अभ्यास, सखोल अभ्यास, घाई न करणं. अच्छा, ह्या ग्रहस्थांनी सांगितलं नाही, मी ऐकला म्हणून मी घेतला, यांनी सांगितलं म्हणून घेतला, त्यांनी सांगितलं, या यूट्यूबवर सांगितलं. आता मी एक उदाहरण देतो. मागे अशा एका गृहिणीनी मला बोलता बोलता सांगितलेलं दूरध्वनीवर, त्यांनी एक अबक नावाचा समभाग घेतला 1400ला. का तर कुठल्या तरी दूरचित्रवाणीच्या कार्यक्रमात त्यांनी सांगितलेलं हा घ्या, मग त्याच्यात नाही का ते रेकमेंड करतात. पण पुढचं त्या व्यक्तीने बहुतेक ऐकलं नसेल, त्या गृहिणीने, की हे शॉर्ट टर्म आहे, लॉंग टर्म आहे, का मिड टर्म आहे, का ऑप्शनसाठी आहे, का फ्युचरसाठी आहे, हे सगळं महत्त्वाचं असतं. आता मी झी कुठलं ते
अनिल सिंघवी येतात त्याच्या झी प्रॉफिट का काहीतरी, मला नाव आठवत नाही पटकन, पण अनिल सिंघवी ते कार्यक्रम त्यांचे ते महत्त्वाचे अधिकारी आहेत. ते नेहमी सांगतात, कारण त्यांच्या कार्यक्रमात जे कोणी सुचवतात शेअर्स, तर त्यांना नेहमी सांगतात तुम्ही व्यवस्थित सांगा हे ऑप्शन आहे का, फ्युचर आहे का, कॅश आहे. म्हणजे हे असे गैरसमज होऊ नये. त्या महिलेने काय केलं, 1400 का काहीतरी घेतलं. हे माझे आकडे खालीवर होऊ शकतात. आणि नंतर तो 800 गेला, 700 गेला, तरी त्या गृहिणी गप्प. मग काय म्हणजे तुम्हाला काय मिळालं, शेवटी नुकसानच मिळालं ना. तर तुम्ही उच्च जेव्हा तो समभागाचा भाव उच्च गेलेला तेव्हा घेऊन काय फायदा. तर त्या ज्या महिलेने मला विचारलं स्टेटस माझ्या कॉमेंटमध्ये, त्यांचं उत्तर मी दिलेलं आहे. दरवेळेस समभागातून फायदा कसा होईल, म्हणजेच तुम्ही समभागाचा नीट अभ्यास करा. इंग्रजीमध्ये ते कुठल्या किंवा मराठीत त्या कुठल्या क्षेत्रात आहेत. उदाहरणार्थ आता इंग्रजी शब्द वापरतो, डिफेन्समध्ये आहेत का, सोलार विंड एनर्जी का, डाटा सेंटर का, IT वगैरे वगैरे. आणि हे पाहायचं. आता IT ला कसं आहे, जसं मी मागे माझ्या स्टेटसला पण टाकलेलं, म्हणजे माझ्याकडे पुरावा आहे. 1.5 का पावणे 2 वर्षापूर्वीच मी सांगितलेलं, ओल्ड जनरेशन IT मधून मी संपूर्णपणे बाहेर पडतो. आणि मी पडलो होतो आणि त्याचा खूप फायदा झाला. तुम्ही पहा ना, इन्फोसिसचे 1.5-2 वर्षापूर्वीचे भाव, HCL टेक, विप्रो, अनेक अनेक असे. माझ्याकडे 6 का 7 होते ओल्ड जनरेशन, सगळे विकले. आणि मला खूप फायदा झाला, कारण पुढचा तोटा माझा वाचला आणि परत मी चांगले म्हणजे वेगाने वाढणारे समभाग घेऊ शकलो. एक महत्वाचं सांगायचंय, आता विषय निघतोय म्हणून, मी सेबी रजिस्टर्ड नाही, मी सेबीची परीक्षा उत्तीर्ण केलेली नाहीये. पण आणि मी हेही महत्वाचं आहे की मी कधीच कुठला सल्ला देत नाही. मी तुम्हाला वेगवेगळे पैलू उलगडून सांगतो की मिळू शकता, मिळतोच नफा किंवा चांगला परतावा मिळतोच, कसं हे सांगतो. पण आता तुम्ही म्हणाल, तुम्ही मला नावात सांगा, हे म्हणजे असंच झालं ना, उद्या नीटची परीक्षा आणि आज पेपर फोडा, म्हणजे प्रश्नपत्रिका फोडा. मी तसलं कधीच करत नाही, कधीच करत नाही. याच्या पुढे मला काय बोलायचं नाही, कारण तो परत वादाचा मुद्दा होऊ शकतो. आणि दुसरं महत्वाचं, हे मी असली उदाहरणं देत असतो. तुम्ही म्हणाल, कारण आजकाल ट्रोलर लोकांना काही म्हणजे कामच नसतं, ट्रोलिंग करायचं. तुम्ही फक्त असे असं सांगता, किती नफा झाला ते सांगता. हो, हे मी काय माझी लाल करायला नाही सांगत आहे, पण अनेक जण रडत असतात. माझ्याकडे कितीतरी जण सांगतात, हो मला सांगा ना, मला सांगा ना, मी आत्ताच गुंतवणुकीत शिरलो, या मित्रांनी मला सांगितलं म्हणून मी घेतले. अंदाजे किती, 1.5 का 2 लाखाचे घेतले आणि आता मला 80 का 90 हजाराचा तोटा आहे आणि तो मित्र आता फोनच उचलत नाही वगैरे वगैरे. मी 30 दिवसाचा कुठला तरी कोर्स केला, अगदी फंडामेंटल आणि अनालिसिस, टेक्निकल अनालिसिस, ऑप्शन्स, फ्युचर, सगळं 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 एकात. हे म्हणजे असं झालं, मी आचरेकर सरांकडे जाऊन त्यांना दिलं, माझ्याकडे आता फक्त 12 ते 3 वेळ आहे, मला चेंडू कुठला, फळी कुठली काही माहीत नाही, एका षटकार म्हणजे षटकार काय, चौकार काय, हे काहीही माहीत नाही. तर मला ताबडतोब तुम्ही 3 तासात सगळं शिकवा, मी उद्या चाललो, मुंबई इंडियन्स मध्ये मला घेणार आहेत ते. कसं शक्य हो. ते ग्रस्त सांगतात मला 1 लाखाचा, मी आकडा इथे तिथे असू शकतो, 1 लाखाचा तोटा झालाय.
आणि उच्च शिक्षित. अहो चुकीच्या ठिकाणी तुम्ही 30 दिवसात कसं शिकणार हो? अगदी शेवटपर्यंत सुद्धा राकेशभाई झुंझुनवाला म्हणत होते की ते स्वतः रोज अनेक गोष्टी शिकतात. रोजचा दिवस त्यांना काही ना काही शिकवून जात असतो. तर कृपा करून आणि हे पहिला मुद्दा मी वारंवार सांगत असतो, आपण स्वतःला राकेश झुंझुनवाला, वॉरन बफे समजू नका. तुम्हाला सगळी अक्कल आहे, समजू नका. तसं असेल तर मग कमवून दाखवा ना. कमवून दाखवा 30,000 40,000 करोडचं संपत्ती बनवा. पण मग तुम्ही काय सांगणार नाही माझ्या वडिलांनी मला 5,000 दिले नाहीत 1985ला, जसं राकेश भाईंना त्यांच्या वडिलांनी दिले. माझ्या वडिलांनी दिले नाहीत म्हणून मी राकेश भाई नाही झालो, नाही तर मी झालोच असतो. माझ्याकडे केवढी अक्कल आहे. मग तुमच्याकडे जर अक्कल आहे तर ट्रोलिंग मध्ये का वाया घालवता? आता एक मला खूप आनंदाची गोष्ट सांगायची. मी गेले अनेक दिवस किंवा माझ्या अनेक स्टेटसमध्ये मी सांगितलं होतं रिशफलिंग, लॉस बुकिंग, प्रॉफिट बुकिंग करा. आणि आता मला काही जणांचे संदेश येत आहेत, काही जण माझ्याशी संपर्क दूरध्वनीवर सांगतायत, काही जण प्रत्यक्षात भेटल्यावर सांगतायत की त्यांनी सुरू केलंय लॉस बुकिंग, प्रॉफिट बुकिंग आणि रिशफलिंग. शिकलेत ते आणि त्यांना कळालंय की जी त्यांच्याकडे अडगळ होती, म्हणजे अडगळीचे जे समभाग होते ते त्यांनी विकून आता चांगले घ्यायला ते लागलेले आहेत. त्यांना कळायला लागले चांगले समभाग कुठले आहेत. पूर्वीसारखा नाही मी हा घेतला 80 पैसे, मी हा घेतला 1 रुपया, नाही. आणि लोक विसरतात. म्हणजे आम्ही इंजिनिअरिंग मध्ये, आम्ही मार्केटिंग मध्ये आम्ही नेहमी सांगतो क्वालिटी इज नेव्हर चीप. तसंच इथे चांगले समभाग कधी स्वस्तात मिळत नाहीत. MRF चे समभाग घ्यायला लोक वेडे नाहीत. 1 लाखाला 1.5 लाखाला अजूनही घेतात. रोज तिकडे खरेदी विक्री चालू असते. कारण जो घेतो ना त्याला माहिती आहे की पुढे काय करणार आहे MRF. अथवा असे अनेक समभाग आहेत. तर अजूनही काय, अच्छा अजूनही काही जण विचारू शकतात ट्रोलर्स की तुमचे अंदाज नाही का चुकत? चुकतात ना. मी मानव आहे आणि मी कधीच ते असं मी मी AIच्या मागे जात नाही. मी फक्त म्हणजे मी स्वतः अभ्यास करून टाकतो. मी AIचा कशाला, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा का वापर करू? माझ्याकडे स्वतःचा इंटेलिजन्स आहे ना, माय ओन इंटेलिजन्स. मी कशाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स? अनेकदा आर्टिफिशियल इंटेलिजन्स पेक्षा मला जास्त माहिती असते, कारण तेवढं वाचन असतं, अनेकांशी बोलणं होतं. जसं मागे मी सांगितलेलं, मी 2 का 5 वेळेला शक्ती पंप्स मध्ये जाऊन आलोय. म्हणजे शक्ती पंप जेव्हा खूप छोटी आस्थापना होती तेव्हापासून मी जे बघितलं की ते त्यांच्या क्वालिटीला खूप महत्व देतात. हे असंच सगळं मिळत नसतं हो. पहिलं म्हणजे रडू नका, तुम्ही नुकसानीत आहात याचा अर्थ तुमची चूक आहे. तुम्ही जेव्हा असं एक बोट दाखवता समभाग गुंतवणुकीमुळे मला नुकसान झालं, तुम्ही बघा ना 4 बोट तुमच्याकडे आहेत. तुम्ही काय केलं समभाग गुंतवणुकीला? तुम्ही योग्य समभाग घेतले का? नाही घेतले. मग समभाग गुंतवणूक कशी दोषी ठरते? दोषी तुम्ही आहात. तेव्हा पुन्हा असे काही वेगळे माहितीपर व्लॉग अथवा व्हिडिओ घेऊन YouTube चॅनलला मी येईन.
आपल्यास वाटलं हे योग्य होतं तर आपण लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. पुन्हा भेटू अशाच एखाद्या ब्लॉग सकट. नमस्कार. जय हिंद.